श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघूया पावभाजी कशी बनवायची. इथे मी फ्लॉवर, बटाटा आणि वाटाणा घेतला आहे. ह्या भाज्या धुवून घेतल्या स्वच्छ आणि कुकरमध्ये आपल्याला याला 1-2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी थोडंसं तेल घातलं, यामुळे त्या भाज्या चांगल्या शिजतात. कुकर होते तोपर्यंत मी इथे 2 मोठे कांदे घेतलेत, ते मोठे मोठे चिरून घेतले आणि चॉपरच्या मदतीनं हे मी बारीक करून घेतलेत. एक मोठा टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे. आता भाजी बनवण्यासाठी मी एक मोठी कढई ठेवले. कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं 1 चमचा जिरे घातलं. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घातला. लसूण लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता तो घातला. टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं. तसंच इथे मी बटरचे 2 क्यूब घातले. त्यानंतर आपण सगळे मसाले घालू. त्यामध्ये चटणी घातले, जिरेपूड घातले, गरम मसाला घातला आणि पावभाजी मसाला घातला. हा मसाला सगळा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या घातल्या. हे सगळं स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेतलं. एकसारखं हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे. जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण इथे पाणी घातलं आहे. एक 5 ते 10 मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवरती ठेवायचं आहे, त्यामुळे भाजी थोडी घट्टसर होते. तर इथं भाजी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय कलर पण छान आला आहे भाजीला. आता मी पाव भाजून घेते. तर ह्यातलीच थोडी भाजी मी तव्यावरती घातले. त्यामध्ये थोडं बटर टाकलं आणि त्यामध्येच पाव भाजून घेतलेत मी. तर अशी झाली आपली पावभाजी तयार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.